आयोजित झालेला आहे आणि या वर्धापन दिनाच्या सोहळ्यानिमित्त जी वयस्कर मंडळी आज जेणेकरून कोण 90 मधलं असेल कोण 80 मधलं असेल तर आज ही जी वयस्कर मंडळी आपल्याला लाभलेली आहे आणि त्यांच्या पदस्पर्शाने आज ही भूमी किंवा आपण सर्व लहानाचे मोठे झालेलो आहोत तर सर्वप्रथम या वयस्कर मंडळींना सन्मानित करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि अशी ही वयस्कर मंडळी म्हणजे आज या आपल्या पार्वती पांडुरंग कुवार, सरस्वती बाळू कुवार आणि सुनीता बाबाजी कुवार या 3 महिला आपल्या समोर आहेत ज्या आपल्याला एक वंदनीय आहेत, आदरणीय आहेत, ज्येष्ठ आहेत. तर सर्वप्रथम सत्कार आपण त्यांचा करूया. पार्वती पांडुरंग कुवार यांचा सत्कार या देवस्थानचे अध्यक्ष श्री दत्ताराम बाळू कुवार यांच्या हस्ते श्रीफळ व साडी देऊन करण्यात. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. सरस्वती बाळू कुवार यांचा सत्कार या देवस्थानचे उपाध्यक्ष श्री विष्णू कुवार यांच्या हस्ते साडी व श्रीफळ देऊन करण्यात येत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवा. आज भगवंताच्या कृपेने आज या आजीचं वय एवढं आहे आणि तिनं स्वतःच्या नेत्रांनी आणि आपल्या स्पर्शानं या मंदिराची भूमी पावन केलेली आहे. त्याचप्रमाणे सुनीता बाबाजी कुवार यांचा सत्कार या देवस्थानचे खजिनदार देवेंद्र कुवार यांच्या हस्ते साडी व श्रीफळ देऊन करण्यात येत आहे. सुनीता बाबाजी कुवार ज्या माऊलींचं स्वप्न होतं की आपल्या देवाचं मंदिर उभारण्यात यावं आणि आज त्या माऊलींचं स्वप्न आपण सर्वांनी पूर्ण केलेलं आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे या मंदिराचं स्वप्न जे तुमच्या सर्वांचं होतं हे उभं करण्यामागं म्हणतात ना की कोणती एखादी गोष्ट करायची असेल तर ती सर्वांना एकत्र घेऊन करण्याचं जे काम जो माणूस करतो तो सगळ्यात त्याचं कर्तृत्व किंवा त्याचं नेतृत्व हे मोठं असतं. आणि आज तुम्हा आम्हाला सर्वांना जोड भावकी कुवार बंधू अलीम वेलोंडे शीतल गोतार असतील या सगळ्यांना एकत्र मिळून जे मोठं काम केलंय या मंदिरासाठी गेले 10 वर्ष 15 वर्ष जो सतत अविरत व्यक्ती जो घटलाय की बाबांनो एकत्र येऊया आपल्या देवाचं कुठेतरी आपण स्थान उत्पन्न करून आपण देवाचं एक छोटंसं मंदिर बनवूया आणि या सर्वांसाठी जे एकत्रपणाचं जे काम केलंय ते आपले सर्वांचे लाडके दत्ताराम कुवार या मंदिराचे या देवस्थानचे अध्यक्ष दत्ताराम कुवार यांनी हे काम केलंय आणि त्यांचा सत्कार शाल व श्रीफळ देऊन या देवस्थानचे उपाध्यक्ष विष्णू कुवार हे करतील. त्याचप्रमाणे एकटा माणूस किती धडपडला तरी त्याच्या जोडीला कोण ना कोणतरी लागतो त्याशिवाय एखादं काम पूर्ण होत नाही. आणि असंच अध्यक्ष दत्ताराम कुवार यांच्या जोडीला आज या मंदिराचे या देवस्थानचे उपाध्यक्ष श्री विष्णू कुवार हे प्रत्येक क्षणाला त्यांच्या साथीला साथ देत होते. खांद्याला खांद्यावर होते की दादा आपण देवस्थानचं काम हातामध्ये घेतलंय आपण ते परिपूर्ण करूया. आणि तशा म्हटल्याप्रमाणे आज उपाध्यक्ष विष्णू कुवार यांनी सुद्धा अध्यक्षांना साथ दिली आणि त्यांना वेळोवेळी सहकार्य केलं, वेळोवेळी हातभार लावला आणि ते जागरूक राहिले आणि आज त्यांनी सुद्धा या मंदिरासाठी आपलं योगदान दिलंय. आणि या उपाध्यक्षांचा सत्कार या देवस्थानचे अध्यक्ष दत्ताराम कुवार यांच्या हस्ते शाल आणि श्रीफळ देऊन केला जातो. आवाज आवाज
त्याचप्रमाणे अध्यक्ष उपाध्यक्ष हे मुंबईला असायचे, ते वेळोवेळी गावाला येऊन इथल्या मंडळीला गोळा करायचे किंवा बाबा असं करूया तसं करूया, आणि ग्रामस्थांनी पण त्यांच्या होकार दिला, वेळोवेळी जमा झाले, देणगी असेल, वर्गणी असेल, श्रमदान असेल, इतर होते. परंतु ह्या गोष्टी गावाला आल्याच्या नंतर कोणतरी एखादी व्यक्ती अशी गावातली पाहिजे की जेणेकरून तिला या गावातल्या माणसांकडून किंवा इतकी तुला सांभाळली पाहिजे. असं जे इतकी तुला सांभाळण्याचं काम केलंय ते आमच्या ठाव्याचे गावकर सदैव कुमार यांचंही खूप मोलाचं सहकार्य आहे. साखरपणाने दिलेली जबाबदारी किंवा अध्यक्ष उपाध्यक्षांनी दिलेली जबाबदारी ही त्यांनी आपल्या खांद्यावरती घेऊन आपल्या सगळ्या समाज बांधवांना किंवा आपल्या सगळ्या भावकीला जोड बांधवांना किंवा आम्हाला तुम्हाला सगळ्यांना एकत्र घेऊन हे काम वेळोवेळी परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्यांची तब्येत बरी नसताना सुद्धा त्यांनी भर उन्हातून हे काम हाती घेतलं, स्वतःही मेहनत केली आणि आपल्याकडे ते काम करून घेतलं. असं आमच्या ठावरेचे गावकर सदैव कुमार यांचा सत्कार उपाध्यक्ष विष्णू कुमार यांच्या हस्ते शालेय श्रीफळ देऊन केला जातोय. असं म्हटलं जातं की टाळी एखाद्याच वाजत नाही, ती टाळी वाजवायची असेल तर त्या डोळ्यात लागतात. हेच काम ज्याप्रमाणे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि गावकर सदैव कुमार यांनी केलं, त्याचबरोबर आज त्याच्यानंतर सर्व कुमार बांधव शितम, गोताळ, वेलोंडे, आदिवासी अशा सगळ्यांनी हे काम मनावरून केलं, आपल्या छातीवर घेऊन गेलं आणि या सगळ्यांचे आभार मानणं किंवा त्यांचाही सत्कार होणं खूप गरजेचं आहे. कारण केंद्र सरकार श्रीपत पवार यांच्या हस्ते केला जाईल. श्रीपत पवार शाळेने श्रीफळ देऊ. सुरेश कुमार, सुरेश ठाकूर कुमार, दिलीप कुमार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे. शाळेने श्रीफळ देऊ. रमेश कुमार, रमेश कुमारांचा सत्कार तानाजी गोताळ यांच्या हस्ते केला जातो. 4 वर्ष पूर्ण. गणेश गोताळ, गणेश गोताळ यांचा सत्कार रमेश कुमार यांच्या हस्ते केला जातो. 4 वर्ष पूर्ण. त्याच्यानंतर तानाजी गोताळ, तानाजी गोताळ यांचा सत्कार अध्यक्ष दत्ताराम कुमार यांच्या हस्ते शाळेवरती प्रदान केला. सुधीर कुमार, गणेश गोताळ यांच्या हस्ते सुधीर कुमार यांचा सत्कार केला जातो. अविनाश कुमार यांना प्राधान्य दिले जाते. यावं
दुकानात पडले ते घेतला तरी चालेल. अध्यक्ष दत्ताराम पवार यांच्या हस्ते 40 किलो सत्कार केला. पुढचं रवींद्र कुमार. रवींद्र कुमार यांची हस्ते सत्कार करण्यात आला. पुढचं सुरेश बाबाजी पवार. रमेश पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. निलेश पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आनंद कुमार. आनंद कुमार. रघुनाथ कुमार. रघुनाथ कुमार. उपाध्यक्ष विष्णू कुमार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रकाश कुमार. सुनील कुमार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सुनील कुमार. सुनील कुमार. शशिकांत कुमार. शशिकांत कुमार. चंद्रराज यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. निलेश कुमार. मोतीलाल गोसावी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. निलेश कुमार. मधुकर वेलोंडे. मधुकर वेलोंडे आहेत का? प्रभाकर वेलोंडे. जनार्दन वेलोंडे. रमेश गोसावी. 5 दादाला पाठवून
सुरेश कुमार यांच्या हस्ते सत्कार करण्यात येतो. ठीक आहे, जाऊ दे. रवींद्र गोताय रवींद्र गोताय का अमर कुमार सलीम कुमार यांच्या हस्ते सत्कार करण्यात येतो. अमर कुमार श्रीपत कुमार आनंद आहे त्यांच्या शैलेश कुमार यांच्याकडून सत्कार करतो. दिलीप कुमार हॅलो रवींद्र कुमार हॅलो ठीक आहे, चालेल. चला आता इथं आवाज नाही ना एवढा. ठीक आहे. शंकर कुमार रविवार यांच्या हस्ते चांगलं होतं. म्हणजे किती वेळ पहिल्या एकासाठी गेला तिकडे हे बटन अध्यक्ष दत्ताराम पवार यांच्या हस्ते राहुल मांजरेकर कुठे असतील त्याने कृपया मंदिरात यायचं. पत्नीचा तसेच आज या 4 दिवसात मोलाचं सहकार्य केलं. आभार प्रदेश कुठल्याही गोष्टीचं ज्याच्या या तुम्हारांच्या कार्यक्रमाला जिथे अडचण आली त्याच्या ठिकाणी एवढे राहिले आणि मोलाचं सहकार्य केले असे आमचे लाडके सर्वांचे लाडके आणि त्याचप्रमाणे या मंदिराचे बांधकाम करणारे ज्यांनी हे मंदिर उभं केलं त्यांचा चौडे यांचा सत्कार
सागर शिफाडकर मंदिराचे देवस्थानचे अध्यक्ष दत्ताराम कुमार यांच्या हस्ते होत आहे. दीक्षा आले का घरी गेले. दुसऱ्या कोण महिला बोरवाडीच्या त्या मला नाव सांगा एकीचं.